शांती. आज आहे 10/11/23ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्हाला जरूर बाप समान मुरलीधर बनायचे आहे. मुरलीधर मुलेच बाबांचे मदतगार आहेत. बाबा त्यांच्यावरच संतुष्ट होतात. प्रश्न आहे, कोणत्या मुलांची बुद्धी अतिशय निर्माण अर्थात निरहंकारी होते? उत्तर आहे, जे अविनाशी ज्ञानरत्नांचे दान करून खरे महादानी बनतात, हुशार सेल्समन बनतात. त्यांची बुद्धी अतिशय निरहंकारी होते. सेवा करता करता बुद्धी रिफाईन होते. दान करण्यामध्ये कधीही अभिमान येता कामा नये. नेहमी बुद्धीमध्ये राहावे की शिवबाबांनी दिलेले देत आहोत. शिवबाबांची आठवण राहिल्याने कल्याण होईल. गीत आहे, तुम्ही हो माता. ओम शांती. फक्त मात पित्याचे गाणे ऐकविल्याने नाव सिद्ध होत नाही. आधी शिवाय नमःचे गाणे ऐकून मग माता पित्याचे गाणे ऐकविल्याने ज्ञानाची माहिती होते. मनुष्य तर मंदिरामध्ये जातात, लक्ष्मी नारायणाच्या मंदिरामध्ये जातील, कृष्णाच्या मंदिरामध्ये जातील. सर्वांच्या समोर तुम्ही मात पिता असे बिना अर्थाचे म्हणता. अगोदर शिवाय नमःचे गाणे ऐकून नंतर मात पित्याचे गाणे ऐकविल्याने त्यांच्या महिमेविषयी माहिती होते. नवीन कोणीही आले तर ही गाणी चांगली आहेत, समजावून सांगणे सोपे होते. बाबांचे नावच आहे शिव, असे तर म्हणणार नाही की शिव सर्वव्यापी आहेत. मग तर सर्वांची महिमा एकसारखीच होऊन जाईल. त्यांचे नावच आहे शिव. दुसरे कोणी आपल्याला शिवाय नमः असे नाव देऊ शकत नाही. त्यांची मत आणि गत सर्व मनुष्य मात्रांपासून वेगळी आहे, देवतांपेक्षा देखील वेगळी आहे. हे नॉलेज शिकवणारे मात पिताच आहेत. संन्याशांमध्ये तर माताच नसते, त्यामुळे ते राजयोग शिकवू शकत नाहीत. शिवाय नमः तर कोणालाच म्हणू शकत नाही. देहधारीला शिवाय नमः थोडेच म्हणणार, हे समजावून सांगायचे आहे. परंतु तुम्हा मुलांमध्ये देखील नंबरवार आहेत. काही वेळा चांगली चांगली मुले देखील पॉइंट्स मिस करतात. स्वतःला मिया मिठ्ठू तर खूप समजतात. यामध्ये अंतकरण शुद्ध पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये खरे बोलणे, खरे होऊन राहायचे आहे. यासाठी वेळ लागतो. देह अभिमानामध्ये आल्याने मग अतिपरिचित होणे इत्यादी सर्व गोष्टी येतात. आता असे कोणी म्हणू शकत नाही की आम्ही देही अभिमानी आहोत. मग तर कर्मातीत अवस्था होईल. नंबरवार आहेत. कोणी तर खूपच कपूत मुले आहेत. समजून येते की कोण शिवबाबांची सर्व्हिस करतात. जेव्हा शिवबाबांच्या हृदयावर चढणार तेव्हा रुद्रमाळेमध्ये जवळ याल आणि तख्ताच्या लायक बनाल. लौकिक पित्याच्या देखील हृदयावर सपूत मुलेच चढतात, जी पित्यासोबत मदतगार बनतात. हा देखील बेहद बाबांचा अविनाशी ज्ञानरत्नांचा धंदा आहे. तर धंद्यामध्ये मदत देणाऱ्यावरच बाबा संतुष्ट होतील. अविनाशी ज्ञानरत्न धारण करायची आहेत आणि करवून घ्यायची आहेत. कोणी असे समजतात की आम्ही तर इन्शुअर केले आहे, त्याचा मोबदला तर तुम्हाला मिळणार. इथे तर अनेकांना दान करायचे आहे. बाबांसारखे अविनाशी ज्ञानरत्नांचे महादानी बनायचे आहे. बाबा येतातच ज्ञानरत्नांनी झोळी भरण्यासाठी. धनाची गोष्ट नाहीये. बाबांना सपूत मुलेच आवडतात.
व्यापार करणे जाणत नसतील तर त्याला मुरलीधर सौदागरचा मुलगा कसे म्हणू शकतो? लाज वाटली पाहिजे. मी धंदा तर करत नाही. सेल्समन जेव्हा हुशार दिसतो तेव्हा त्याला भागीदार बनवले जाते. अशीच भागीदारी काही थोडीच मिळते. या धंद्याला लागल्याने मग बुद्धी खूप निर्माण अर्थात नम्रचित्त होते. सेवा करता करता बुद्धी रिफाईन अर्थात शुद्ध होते. बाबा मम्मा आपला अनुभव सांगतात. बाबा आहेत शिकविणारे. हे तर तुम्ही जाणता. हे बाबा अर्थात ब्रह्मा बाबा चांगली धारणा करून छान मुरली ऐकवतात. ठीक आहे असे समजा यांच्यात शिवबाबा येतात. ते तर आहेतच मुरलीधर, परंतु हे बाबा अर्थात ब्रह्मा बाबा देखील जाणतात ना. नाही तर एवढे पद कसे प्राप्त केले असते? बाबांनी समजावून सांगितले आहे की नेहमी असे समजा शिवबाबा सांगत आहेत. शिवबाबांची आठवण राहिल्याने तुमचे देखील कल्याण होईल. यांच्यात तर शिवबाबा येतात. ती मम्मा वेगळीच बोलते. मम्माच्या भूमिकेतून त्यांचे नाव प्रसिद्ध करायचे आहे, कारण महिलांना लिफ्ट दिली जाते. असे म्हणतात ना, जशी आहे जी आहे माझी आहे, सांभाळायचीच आहे. पती लोकच असे म्हणतात, पत्नी असे म्हणत नाही. जसे आहेत जे आहेत. बाबा देखील म्हणतात, मुले जशी असतील तशी असतील, सांभाळायचीच आहेत. नाव देखील प्रसिद्ध बाबांचेच होते. इथे बाबांचे नाव तर प्रसिद्ध आहेच, आणि मग शक्तींचे नाव प्रसिद्ध होते. त्यांना सेवेचा चांगला चान्स मिळतो. दिवसेंदिवस सेवा खूप सोपी होणार आहे. ज्ञान आणि भक्ती दिवस आणि रात्र. सतयुग त्रेता आहे दिवस, तिथे आहे सुख. द्वापर कलयुग आहे रात्र, तिथे आहे दुःख. सतयुगामध्ये भक्ती असत नाही. किती सोपे आहे, परंतु भाग्यात नसेल तर धारणा करू शकत नाहीत. पॉइंट्स तर खूप सहजच मिळतात. मित्र संबंधींकडे जाऊन समजावून सांगा. आपल्या घराचा उद्धार करा. तुम्ही तर गृहस्थ व्यवहारामध्ये राहणारे आहात, तर अतिशय सोप्या पद्धतीने कोणालाही समजावून सांगू शकता. सद्गती दाता तर एकच पारलौकिक बाबा आहेत. तेच शिक्षक देखील आहेत, सद्गुरू सुद्धा आहेत. बाकी सर्वजण द्वापारपासून खरोखर दुर्गतीलाच नेत आले आहेत. भ्रष्टाचारी पाप आत्मे कलियुगामध्ये आहेत. सतयुगामध्ये पाप आत्म्यांचे नाव देखील नाहीये. इथेच अजामिल, गणिका, अहिल्या पाप आत्मे आहेत. अर्ध्या कल्पाला स्वर्ग म्हटले जाते. नंतर भक्ती सुरू होते तेव्हा अधोगती व्हायला सुरुवात होते. अधोगती होणार देखील आहे जरूर. सूर्यवंशी घसरून चंद्रवंशी बनतात, मग अधोगतीच होत येते. द्वापरपासून सर्व पतित बनविणारेच भेटत आले आहेत. हे देखील तुम्ही आता जाणता. दिन प्रतिदिन तुमच्यामध्ये ताकद येत जाईल. साधू इत्यादींना देखील समजावून सांगण्यासाठी युक्त्या काढत राहतात. सरते शेवटी जरूर समजतील की बरोबर परमपिता परमात्मा सर्वव्यापी कसे होऊ शकतात. समजावून सांगण्यासाठी खूप पॉइंट्स आहेत. भक्ती अगोदर अव्यभिचारी आणि नंतर व्यभिचारी बनते. कला कमी होतात. आता काहीच कला राहिलेली नाही आहे. झाड किंवा गोळ्याच्या चित्रामध्ये सुद्धा दाखविले आहे की कला कशा कमी होतात. हे समजावून सांगणे अतिशय सोपे आहे, परंतु भाग्यामध्ये नाही तर समजावून सांगू शकत नाहीत. देही अभिमानी बनत नाहीत. जुन्या देहामध्ये अडकून राहतात. बाबा म्हणतात, या जुन्या देहामधून मोह तोडून स्वतःला आत्मा समजा. देही अभिमानी बनला नाहीत
तर पदसुद्धा उच्च प्राप्त करू शकणार नाही. स्टुडंटना असे थोडेच वाटते की लास्टमध्ये बसून राहावे. मित्र, संबंधी, टीचर, स्टुडंट इत्यादी सर्वजण समजतील यांचे शिक्षणामध्ये लक्षच नाही आहे. इथे सुद्धा समजते श्रीमतावर चालत नाहीत तर मग हेच हाल होतील. कोणी प्रजा बनेल, कोणी दासदासी, सर्व समजून जातात. बाबा समजावून सांगत आहेत, आपल्या मित्र संबंधींचे कल्याण करा. हा कायदा आहे. घरामध्ये मोठा भाऊ असतो तर छोट्या भावाला मदत देणे त्याचे कर्तव्य आहे. यालाच म्हटले जाते चॅरिटी बिगिन्स ॲट होम. बाबा म्हणतात, धन दिये धन ना खुटे. धन दिले नाहीत तर मिळणार सुद्धा नाही. पद प्राप्त करू शकणार नाही. चान्स खूप चांगला मिळतो. दयाळू बनायचे आहे. तुम्ही संन्यासी साधूंवर सुद्धा दयाळू बनता. म्हणता, येऊन समजून घ्या. तुम्ही आपल्या पारलौकिक पित्याला जाणत नाही. जे पिता भारताला प्रत्येक कल्प सदैव सुखाचा वारसा देतात. कोणीही जाणत नाहीत. म्हणतात, ऑफिसरसुद्धा भ्रष्टाचारी आहेत. तर मग श्रेष्ठाचारी कोण बनवणार? आजकाल तर साधू समाजाचा खूप मान आहे. तुम्ही लिहिता, बाबा या सर्वांवर दया करतात, तर ते आश्चर्यचकित होतील. पुढे चालून तुमचे नाव प्रसिद्ध होईल. तुमच्या जवळ खूप येत राहतील. प्रदर्शनी सुद्धा होत राहील. अखेरीस कोणी जागे होतील जरूर. संन्यासी लोक सुद्धा जागे होतील. जातील कुठे? एकच दुकान आहे. खूप इम्प्रूव्हमेंट होत राहील. समजावून सांगण्यासाठी चांगली चांगली चित्रे निघतील, जी कोणीही येऊन वाचतील. जेव्हा भंभोरला आग लागेल तेव्हा मनुष्य जागे होतील, परंतु टू लेट. मुलांसाठी सुद्धा असेच आहे. अंतामध्ये किती धावू शकतील. रेसमध्ये सुद्धा कोणी सुरुवातीला सावकाश धावतात. विजयाचे बक्षीस थोड्या जणांनाच मिळते. ही तुमची सुद्धा घोडदौड आहे. रुहानी यात्रेची धाव घेण्यासाठी सुद्धा ज्ञानी तो आत्मा पाहिजे. बाबांची आठवण करा. हे देखील ज्ञान आहे ना. हे ज्ञान इतर कोणालाही नाही आहे. ज्ञानामुळेच मनुष्य हिऱ्या समान बनतात. अज्ञानामुळे कवडी समान बनतात. बाबा येऊन सतोप्रधान प्रारब्ध बनवतात. मग ते थोडे थोडे होत कमी होत जाते. हे सर्व पॉइंट्स धारण करून ॲक्टमध्ये यायचे आहे. तुम्हा मुलांना महादानी बनायचे आहे. भारताला महादानी म्हणतात कारण इथेच तुम्ही पित्यासमोर तन मन धन सर्व अर्पण करता. तर बाबासुद्धा मग सर्व काही अर्पण करतात. भारतामध्ये खूपच महादानी आहेत. बाकी सर्व मनुष्य अंधश्रद्धेमध्ये अडकून राहतात. इथे तर तुम्ही ईश्वराच्या शरणागतीमध्ये आले आहात. रावणाकडून दुःखी होऊन रामाची शरण घेतली आहे. तुम्ही सर्व शोक वाटिकेमध्ये होता. आता पुन्हा अशोक वाटिकेमध्ये अर्थात स्वर्गामध्ये जायचे आहे. स्वर्ग स्थापन करणाऱ्या पित्याची शरण घेतली आहे. काही जण तर लहानपणीच जबरदस्तीने आले आहेत, तर त्यांना इथे शरणागतीमध्ये सुख वाटत नाही. भाग्यामध्ये नाही आहे. त्यांना माया रावणाची शरण पाहिजे. ईश्वराच्या शरणागतीमधून निघून मायेकडे शरणागती घेऊन इच्छितात. आश्चर्याची गोष्ट आहे ना. हे शिवाय नमः वाले गाणे चांगले आहे. तुम्ही वाजवू शकता. मनुष्य याचा अर्थ समजू शकणार नाहीत. तुम्ही म्हणाल, आम्ही श्रीमतावर यथार्थ अर्थ समजावून सांगू शकतो. ते तर बाहुल्यांचा खेळ करतात. ड्रामा अनुसार या गाण्यांची सुद्धा मदत मिळते. बाबांचे बनून जर सेवा योग्य बनला नाहीत तर हृदयामध्ये कसे चढू शकणार?
बरीच मुले कपूत बनतात तर किती मग दुःख देतात. इथे तर अम्मा मरे तो हलवा खाओ, बीबी मरे तो भी हलवा खाओ. ऊर बडवून रडणार नाहीत. ड्रामावर मजबूत राहिले पाहिजे. मम्मा बाबा सुद्धा जातील, अनन्य मुले सुद्धा ॲडव्हान्समध्ये जातील. पार्ट तर बजवायचाच आहे. यामध्ये चिंतेची काय गोष्ट आहे? साक्षी होऊन आपण खेळ पाहतो. अवस्था नेहमी हर्षित राहिली पाहिजे. बाबांना सुद्धा विचार येतात. कायदा म्हणतो येणार जरूर. असे नाही की मम्मा बाबा काही परिपूर्ण झाले आहेत. परिपूर्ण अवस्था अंतामध्ये होईल. यावेळी कोणीही स्वतःला परिपूर्ण म्हणू शकत नाही. हे नुकसान झाले, काही गडबड झाली, वर्तमानपत्रामधून बीकेसाठी हाहाकार झाला, हे सर्व कल्पापूर्वी देखील झाले होते. चिंतेची काय गोष्ट? 100% अवस्था अंतामध्ये होणार आहे. पित्याच्या हृदयावर तेव्हाच चढाल जेव्हा दयाळू बनाल, आपसमान बनवाल. इन्शुअर केले ती गोष्ट वेगळी आहे. ते तर स्वतःसाठीच करतात. इथे तर ज्ञानरत्नांचे दान इतरांना द्यायचे आहे. बाबांची पूर्ण आठवण केली नाहीत तर विकर्मांचे ओझे जे डोक्यावर आहे ते उघडे पडेल. प्रदर्शनीमध्ये सुद्धा समजावून सांगणारे लायक पाहिजेत, हुशार बनले पाहिजे. रात्रीची आठवण करायला मजा येते. या रुहानी साजनची मग पहाटे आठवण करायची आहे. बाबा तुम्ही किती गोड आहात, आम्हाला कोणापासून कोण बनवत आहात. अच्छा, गोड गोड खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट आहे, हृदयापासून सच्चे राहायचे आहे. खरे बोलायचे आहे. खरे होऊन चालायचे आहे. देह अभिमानाच्या अधीन होऊन स्वतःला मिया मिठ्ठू समजायचे नाही. अहंकारामध्ये यायचे नाही. दुसरा पॉइंट आहे, साक्षी होऊन खेळ पाहायचा आहे. ड्रामावर मजबूत राहायचे आहे. कोणत्याही गोष्टीची चिंता करायची नाही. अवस्था नेहमी हर्षित ठेवायची आहे. आजचे वरदान आहे, स्वराज्याच्या सत्तेद्वारे विश्वराज्याची सत्ता प्राप्त करणारे मास्टर सर्वशक्तिमान भव. स्वराज्याच्या सत्तेद्वारे विश्वराज्याची सत्ता प्राप्त करणारे मास्टर सर्वशक्तिमान भव. स्पष्टीकरण आहे, जे यावेळी स्वराज्य सत्ताधारी अर्थात कर्मेंद्रिय जीत आहेत तेच विश्वाची राज्यसत्ता प्राप्त करतात. स्वराज्य अधिकारीच विश्वराज्य अधिकारी बनतात. तर चेक करा, मन, बुद्धी आणि संस्कार या ज्या आत्म्याच्या शक्ती आहेत, आत्मा या तिन्हीची मालक आहे. मन तुम्हाला चालवते की तुम्ही मनाला चालवता? कधी संस्कार स्वतःकडे खेचत तर नाहीत. स्वराज्य अधिकारीची स्थिती आहे सदैव मास्टर सर्वशक्तिमान, ज्यामध्ये कोणत्याही शक्तीची कमतरता नाही. स्लोगन आहे, सर्व खजिन्यांची चावी आहे माझे बाबा. सोबत आहेत तर कोणतेही आकर्षण आकर्षित करू शकत नाही. सर्व खजिन्यांची चावी आहे माझे बाबा. सोबत आहेत तर कोणतेही आकर्षण आकर्षित करू शकत नाही. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.